नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी ज्ञानदा कदम। आपण पाहताय एबीपी माझा। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मराठा आरक्षण आणि विशेष अधिवेशनासंदर्भातली। एबीपी माझाच्या हाती या दोनही गोष्टींबाबत एक अत्यंत मोठी बातमी आलेली आहे। मराठा समाजाला 10 ते 13% आरक्षण देण्याचा सरकारचा प्रस्ताव असल्याचं कळतंय। मराठा समाजाची लोकसंख्या 27% असल्याचा अहवाल मागासवर्ग आयोगाने सादर केलाय। त्यामुळे एक स्वतंत्र संवर्ग करून मराठा समाजाला साधारणतः 10 ते 13% आरक्षण देण्याचा प्रस्ताव आज राज्य सरकारकडून विधिमंडळामध्ये मांडला जाऊ शकतो, ज्यावरती अर्थातच सर्वपक्षीय नेत्यांची चर्चा होईल आणि मग या प्रस्तावाला मान्यता मिळू शकते। राज्य मागासवर्ग आयोगाने काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारला मराठा समाजाचं सर्वेक्षण करून अहवाल सादर केला। 23 जानेवारीपासून हे सर्वेक्षण झालेलं होतं। कोट्यवधी मराठा समाजाच्या घराघरात जाऊन हे सर्वेक्षण पार करण्यात आलेलं आहे, पूर्ण करण्यात आलंय आणि 27% मराठा समाज असल्याची नोंद राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात आहे। अधिक माहिती देण्यासाठी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात नेमकं काय आहे आणि त्या अनुषंगाने आज कसं किती आरक्षण मिळण्याची शक्यता आहे? राज्य मागासवर्ग आयोगाचा हा अहवाल सर्वात आधी मराठा समाजाला सामाजिक दृष्ट्या मागासलेला ठरवतो आणि त्यानंतर प्रश्न उरतो की मराठा समाजाला आरक्षण जे आहे ते किती देण्यात यावं। तर शिक्षणामध्ये वेगळ्या प्रकारचं आरक्षण असेल आणि नोकऱ्यांमध्ये वेगळ्या प्रकारचं आरक्षण असेल। 10 ते 13% आरक्षण या अहवालामध्ये किंवा राज्य सरकारकडून प्रस्तावित करण्यात येणार आहे आणि त्यासाठी आजचं हे जे विशेष अधिवेशन आहे ते बोलावण्यात येणार आहे। एकंदरीत याआधी 2018 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ज्या स्वरूपाचं किंवा ज्या पद्धतीनं आरक्षण देण्यात आलेलं होतं त्याच पद्धतीचं हे आरक्षण यावेळी असू शकतं। मग मागच्या वेळेच्या आरक्षणामध्ये आणि यावेळेच्या आरक्षणामध्ये फरक काय, तर मागील वेळी जे आरक्षण देण्यात आलं होतं त्यासाठी जो अहवाल तयार करण्यात आला होता त्यावेळेच्या गायकवाड आयोगाकडून, तर तो एका मर्यादित स्वरूपामध्ये सर्वेक्षण करून करण्यात आला होता। मात्र यावेळेचा आपण अहवाल पाहिला तर संपूर्ण राज्यभरामध्ये 2.5 कोटी कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यात आलं आणि हे सर्वेक्षण करताना दावा करण्यात आला की संपूर्ण महाराष्ट्राचं सर्वेक्षण करून आम्ही हा अहवाल तयार करतो आहोत आणि या आधारावरती हे जे आरक्षण आहे ते लागू करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे। मात्र यामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हे आरक्षण ओबीसीच्या अंतर्गत असेल की स्वतंत्र असेल। अर्थात हे आरक्षण स्वतंत्र असणार आहे आणि त्यामुळे पुन्हा जो प्रश्न उपस्थित होईल की जर 50%ची मर्यादा ओलांडली जाते आहे तर पुन्हा हे आरक्षण या आरक्षणाच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली जाईल आणि पुन्हा हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकेल का? कारण याआधी देखील मराठा समाज मागास ठरवण्यात आला होता आणि स्वतंत्र आरक्षण देण्यात आलं होतं, मात्र ते सर्वोच्च न्यायालयात टिकलेलं नव्हतं। ज्ञानदा, अर्थात सरकारची कसोटी तेव्हाच लागणार आहे जेव्हा 50%च्या वर हे आरक्षण जाईल आणि ते